आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। कुंभमेळा विकास कामांबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण, मक्तेदारांवर 50,000चा दंड, गुणवत्तापूर्ण कामाचे आदेश। नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत। दरम्यान देशदूत सर्कल परिसरात सुरू असलेल्या चेंबर बांधकामाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर नाशिक महानगरपालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली। महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार काँक्रीटच्या कामासाठी आवश्यक असलेल्या क्युरिंग प्रक्रियेदरम्यान ताजे काँक्रीट शेजारच्या चेंबरमध्ये जाऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात विटांचा वापर करण्यात आला होता। काँक्रीट स्थिर झाल्यानंतर हे तात्पुरते बांधकाम काढून त्या ठिकाणी नवीन चेंबर उभारण्याचे नियोजन असल्याचे मक्तेदाराने स्पष्ट केले। या प्रकरणाची DPR कन्सल्टंट आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अर्थात PMC यांच्याकडून पाहणी करण्यात आली। तांत्रिकदृष्ट्या अशा ठिकाणी लाकडी फळ्या किंवा स्टील प्लेटसारखे तात्पुरते उपाय वापरणे अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले। तथापि PMCने संबंधित तात्पुरते बांधकाम तात्काळ हटवून नव्याने गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश दिले होते। मात्र विहित मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे संबंधित मक्तेदारावर 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। महापालिकेने स्पष्ट केले की सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विकास कामे निर्धारित दर्जा, सुरक्षितता आणि तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन करूनच पूर्ण करण्यात येणार असून कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल।